मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या काळात पैठण शहरातील मुस्लिम बहुल भागात पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून संपूर्ण शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी शनिवारपासून पैठण नगर परिषद कार्यालयासमोर 4 माजी नगरसेवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। पैठण शहराला गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून अवेळी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। जो पाणी पुरवठा होतो तो सुद्धा कमी दाबाने होत असल्याने शहरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला। नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे जाणून बुजून डोळे झाक करतंय। संपूर्ण शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा, मुस्लिम बहुल भागात पाणी पुरवठ्यामध्ये बदल करून सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजेदरम्यान पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी शनिवारपासून पैठण नगर परिषद कार्यालयासमोर माजी नगरसेवक हसनउद्दीन कट्यारे, माजी नगरसेवक ज्ञानेश घोडके, महमूदा बादशाह शेख, मैमुना बागवान या 4 नगरसेवकांनी आमरण उपोषण सुरू केले। उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून शहरातील शेकडो महिला उपोषणात सहभागी झाल्या होत्या। उबाठा शिवसेना नेते दत्ता गोडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला। गौतम मनकर, MCN न्यूज, पैठण।